Hello student, this is Maurice here. Today we are going to learn about our next part of the novel, that is Around the World in 80 Days. Okay, in the last part we have studied the theme of the novel. Now in this part we are going to study the plot and the synopsis of the extract. Okay, so let's see first the plot. बघा साधारणतः अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही नॉवेल जी आहे याचा प्लॉट आज आपण बघणार आहोत. बघा, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज बिगिन्स ॲट रिफॉर्म क्लब इन इंग्लंड विथ फिलिस फॉग, थॉमस फ्लॅंगन, सॅम्युअल फ्लॅन्टिन अँड जॉन सुलिव्हन सिटिंग बाय अ फायरप्लेस रीडिंग न्यूजपेपर्स. त्यांनी सांगितलं बघा प्लॉटची सुरुवात कुठनं झाली आहे की सुरुवातीला सांगितलंय दॅट बिगिन्स ॲट द रिफॉर्म क्लब. म्हणजे प्लॉट जो आहे त्या प्लॉटची सुरुवात जी आहे ती रिफॉर्म क्लब येथे झाली की ज्यावेळेस सांगितले फिलिस फॉग आहे, त्याच्यानंतर थॉमस फ्लॅंगन आहे, सॅम्युअल फ्लॅन्टिन आहे, इवन नेक्स्ट वन सांगितलं बघा जॉन सुलिव्हन जे आहे, हे सगळेजण काय करताय की फायर प्लेस जवळ बसलेले आहेत, शेकोटीजवळ न्यूजपेपर ते काय करता वाचताय. ठीक आहे. So we are introduced to Fogg, a very precise man who regularly goes to the Reform Club every evening. आणि इथं काय केलं गेलं ह्या प्लॉटच्या स्टार्टिंगलाच आपल्याला काय करून दिले की फिलिस फॉग हे जे काही मेन कॅरेक्टर आहे आपल्या नॉवेलचं त्याचं इंट्रोडक्शन जे आहे त्याची ओळख जी आहे ती आपल्याला इथं करून दिली की तो प्रिसाइज मॅन आहे, एकदम पंक्च्युअल मॅन आहे की जो काय करतो प्रत्येक इव्हिनिंगला जो आहे ते रिफॉर्म क्लबला तो जात असतो. ॲट द रिफॉर्म क्लब फॉग, प्लॅंगन, फ्लॅन्टिन अँड सुलिव्हन आर टॉकिंग अबाउट रिसेंट बँक रॉबरी. आणि तिथं बसून ते काय करतात न्यूजपेपर वाचताय, त्याचबरोबर जे काही रिसेंट बँक रॉबरी जे आहे, जो काही बँकेत दरोडा जो झाला आहे किंवा दरोडा पडलाय किंवा जी काही चोरी झाली त्याच्यावरती ते काय करतात चर्चा करताय. दिस कॉन्व्हर्सेशन लीड्स टू अ वेजर. आणि हे जे काही त्यांचं संभाषण चालू आहे, हे जे काही त्यांची चर्चा चालू आहे याचं रूपांतर जे आहे त्यांनी सांगितलं लीड्स टू अ वेजर. वेजरचं मीन लक्षात ठेव पैज किंवा बेट. त्यांची पैज त्याच्यावरनं काय होती की असं चर्चा करत असताना त्यांची भेट लागते बघा. फॉग इज क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आता फॉगला खात्री आहे की तो काय करू शकतो, जगाचा प्रवास जो आहे तो 80 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. व्हाईल सुलिव्हन डझंट बिलीव्ह इट कॅन बी डन. पण मात्र जो काही सुलिव्हन आहे, जॉन सुलिव्हन याला मात्र त्यात विश्वास वाटत नाही की फिलिस फॉग जो आहे तो काय करू शकतो 80 दिवसामध्ये जगाचा प्रवास जो आहे तो पूर्ण करू शकतो. ठीक आहे. So Sullivan, Flanagan and Flantine think Fogg is not considering the unexpected. ठीक आहे. म्हणजे ते तिघ जण काय करतात बघा, सुलिव्हन, फ्लॅंगन अँड फ्लॅन्टिन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग. त्यांना असं वाटतं की फॉग जो आहे तो काही अनपेक्षित जे काय आहेत त्याच्याविषयी काय करत नाही, विचार करत नाही. ऑल ऑफ द मेन ॲक्सेप्ट द वेजर फॉर 20,000 पाऊंड्स. आणि मग असं करत काय होतं की 20,000 पाऊंड जे आहे एवढीची वेट जे आहे त्यांच्यामध्ये लागते. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट. आणि मग त्यांनी सांगितलं हे अशा प्रकारे काय की त्या प्लॉटची बिगिनिंग जी आहे ती सांगितलेली आहे. फ्रॉम देन ऑन वी सी हाऊ फॉग गोज अराउंड द वर्ल्ड अँड वी विटनेस द अमेझिंग ॲडव्हेंचर्स दॅट ही हॅज विथ हिज कंपॅनियन्स. आणि त्याच्यानंतर सांगितलं मग काय की जगाच्या प्रवासासाठी फॉग हा निघतो. ठीक आहे. ते आपण ह्या नॉवेल थ्रू बघितलं आहे की तो काय करतो जगाच्या प्रवासासाठी निघतो आणि त्याच्यानंतर जे काही ॲडव्हेंचरस साहसी कृत्य किंवा जे काही कृत्य जे आहे साहसी कृत्य तो काय करतो त्याचे जे काही साथीदार आहेत त्यांच्याबरोबर करत असतो. ठीक आहे. सो द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉग्स ट्रॅव्हल. मग लक्षात ठेवा ह्या नॉवेलचा जो काही मेन प्लॉट जो आहे तो काय सांगितले इट इज बेस्ड ऑन द फॉग्स ट्रॅव्हल while other such plots merely support the central theme. आणि त्यांनी सांगितले की बाकीचा जो काही प्लॉट आहे तो काय करतो जे काही सेंट्रल थीम जे आहे ठीक आहे त्याला काय करतात सपोर्ट करतात. बघा ते सांगितले सब प्लॉट जे आहे ते सांगितले बघा. फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. मग त्याच्या पाठीमागं काय करतो त्याला फॉलो करतो कोण, डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे त्याला फॉलो करतो. ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर हु हॅज रॉब अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. आता डिटेक्टिव्ह फिक्सला असं वाटत असतं की फिलिस फॉग हा जो आहे तो कोण आहे, बँक रॉबर आहे आणि त्याने काय केली ती बँक जी आहे ती काय केली लुटलेली आहे. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉग्स पाथ जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम वेनेवर ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड. ठीक आहे. आणि मग तो काय करतो फॉगच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतो जेणेकरून तो फॉगला काय करेल अरेस्ट करेल अटक करेल. ठीक आहे. द सस्पेशन दॅट फॉग माइट बी अ क्लेवर जंटलमन रॉबर इज द सब थीम ऑफ द बुक. मग त्यांनी सांगितले की जो काही सस्पेशन जो असतो जो काही संशय डिटेक्टिव्ह फिक्सला असतो मग ही जी काही स्टोरी जी आहे किंवा हे जे काय आहे इट इज अ सब थीम आहे म्हणजे हा सब प्लॉट आहे की जो काय करतो मेन प्लॉटला काय करतो सपोर्ट करतो.
ठीक आहे. अँड अनदर मेक्स द रीडर ऑल्सो सस्पिशियस, आणि तो जो काही संशय जो आहे तो रीडरला सुद्धा काय होतो की सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की खरंच फिलिस फॉगने काय केली असावी, चोरी केलेली असावी. सो Passepartout wonders whether his master might be a robber, though in his heart he has ample trust in Fogg's integrity. ठीक आहे. म्हणजे पॅसेपॅरेटिव्हला त्याच्या मालकाविषयी काय असतं, त्याच्या मनामध्ये खूप प्रामाणिकपणा जो आहे, इव्हन खूप रिस्पेक्ट जो आहे तो पॅसेपॅरेटिव्हच्या मनामध्ये त्याच्या मालकाविषयी असतो. पण इव्हन त्यालाही सुद्धा असं वाटायला लागतं की खरंच फिलिस फॉगने काय केली, चोरी केली का. सो दॅट इज अ सस्पिशन. ठीक आहे. मग हा जो काही संशय जो आहे, इट इज अ सब प्लॉट ऑफ द नॉवेल. हा नॉवेलचा काय आहे, सब प्लॉट आहे. The plot moves ahead with the Fogs striving through various obstacles to reach London in time. मग त्यांनी सांगितलं की हा जो काही प्लॉट जे आहे, स्टोरी जी आहे तर नॉवेलची काय होते, हळूहळू ती काय पुढे होते की वेगवेगळे व्हेरियस लँड जे आहे, वेगवेगळे प्लेसेस जे आहे तिथं काय करतो फिलिस फॉग, काय करतो व्हिजिट करतो, तिथनं तो काय करतो जात असतो बघा. सो ही गोज थ्रू द ब्रिंडिझी, सुएज, बॉम्बे नाव मुंबई, कोलकाता नाव कोलकाता, देन हाँगकाँग, योकोहामा, सन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. मग त्यांनी सांगितलं की हा जो आहे म्हणजे फिलिस फॉग काय होतो की इथनं जात असतो बघा, साधारणतः सांगितलंय की तो ब्रिंडिजी आहे, सुएज आहे, त्याच्यानंतर बॉम्बे, कलकत्ता, त्याच्यानंतर हाँगकाँग, योकोहामा आणि फ्रान्सिस्को जो या मार्गे काय होतो तो जातो आणि फायनली लिव्हरपूलला जाऊन काय होतो तो पोहोचतो. फिक्स अरेस्ट फॉग ॲट लिव्हरपूल अँड दिस डिलेज फॉग अ बिट. आणि मग डिटेक्टिव्ह फिक्स काय करतो, लिव्हरपूलला गेल्यानंतर फिलिस फॉगला काय करतो, अटक करतो, आणि त्यामुळे काय होतं की त्याला पोहोचण्यासाठी जरासा उशीर होतो. ही थिंक्स दॅट ही हॅज मिस्ड द डेडलाईन अँड हॅझंट रीच लंडन इन टाइम वेन इन रियालिटी ही रीच अ फुल डे अर्लियर. मग त्यावेळेस काय होतं की अटक केल्यानंतर फिलिस फॉगला वाटतं की आपण काय केलं की जी काही वेळ आपल्याला ठरवून दिलेली होती त्या वेळेच्या आत मात्र आपण काय झालो की रिफॉर्म क्लबला पोहोचू शकलो नाही, आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की ही बेट काय झालं आपण हरलेलो आहे. पण वास्तुस्थितीमध्ये खरंच जर बघितलं तर तो काय झाला असतो की त्याच्या एक दिवस अगोदर जे आहे त्याच वेळेस काय झालं असतो, तो लंडनला आलेला असतो. So thus Fogg wins the wager and in the course of his travels find himself a worthy, charming, beautiful wife too. आणि मग त्याच्यानंतर काय होतं की त्याच्या ती चूक जी आहे ती पॅसिपॅरेटिव्ह लक्षात येते, आणि मग त्याच्यानंतर जो काही फिलिस फॉग जो आहे ती बेट काय होतो जिंकतो. आणि याचबरोबर ह्या प्रवासामध्ये त्याला एक सुंदर अशी ऑडा नावाची बायको जी आहे ती पण काय होते मिळते. ठीक आहे. सो अशा प्रकारचा प्लॉट जो आहे तो काय केला आपल्याला ह्या नॉवेलचा जो आहे तो दिलेला आहे. ठीक आहे. सो लेट सी नेक्स्ट आपल्याला सिनॉप्सिस जो आहे तो ह्या नॉवेलचा जो आहे तो आपल्याला बघायचा आहे बघा. सो ॲज सून ॲज फॉग, ओडा अँड पॅसेपॅरेटिव्ह अराइव्ड इन लिव्हरपूल फिक्स अरेस्ट फॉग. मग आता आपण बघितलं बघा प्लॉटमध्ये की ज्या वेळेस फिलिस फॉग, पॅसेपॅरेटिव्ह आणि ओडा जे आहे ती काही काय होतात की लिव्हरपूलला येतात, आणि तिथं मग डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे तो काय करतो की फिलिस फॉगला अटक करतो. फिलिस इज थ्रोन इन जेल. मग आता फिलिस फॉगला काय केलं जातं, जेलमध्ये टाकलं जातं. सेव्हरल आवर्स लेटर Though Fix learns that another man was responsible for the bank robbery. आणि मग काही तासानंतर काय होतं की डिटेक्टिव्ह फिक्सला समजतं की ती जी काही चोरी जी आहे त्या चोरीला दुसरा माणूस जबाबदार आहे, तिने ती चोरी केली. ठीक आहे. अँड ही रिलीज फॉग्स हु ऑर्डर्स स्पेशल ट्रेन. मग त्याच्यानंतर तो फिलिस फॉगला काय करतो, रिलीज करतो, सोडून देतो. त्याच्यानंतर मग फिलिस फॉग काय करतो, स्पेशल ट्रेन जी आहे ती काय करतो, ऑर्डर करतो. हाऊ एव्हर ही अराइव्ज इन लंडन लेट मेकिंग एव्हरीवन डिसअपॉइंटेड. आणि त्याच्यानंतर काय होतं की ते लंडनला येतो, पण त्यावेळेस लंडनला आल्यानंतर साधारणतः लंडनच्या घड्याळामध्ये 8:50 जे ते झालेले असतात, आणि मग त्यावेळेस फिलिस फॉगला असं वाटत असतं की आपण काय झालो, लेट आलोय. ठीक आहे. ॲक्च्युली त्याच्या लक्षात येत नाही की तिने एक एक दिवस जो असतो तो पूर्णपणे लवकर आलेला असतो, पण त्याच्या ती चूक मात्र लवकर लक्षात येत नाही. ठीक आहे. आणि मग बाकीचे जे आहेत ओडा आणि पॅसेपॅरेटिव्ह दे बिकम डिसअपॉइंटेड. मग ते नाराज होतात. सो फिलिस अँड कंपनी आर नाऊ ब्रोक द डेडलाईन फॉर द बेट हॅज पास्ट. आणि मग त्यांना तिथं आल्यानंतर असं वाटतं की आपण काय केलंय की वेळेत जी काही डेडलाईन आपल्याला दिली होती त्या वेळेत आपण मात्र पोहोचू शकलो नाही. अँड देर इज नथिंग टू डू बट गो होम अँड दॅट पॉट. आणि मग आता आपल्याकडे घरी जाऊन राहण्यावाचून दुसरा काही आपल्याकडे पर्याय नाही आहे. फिलिस लॉक हिमसेल्फ टू बी सिरियसली डिप्रेस्ड. आणि त्यांनी सांगितलं फिलिस काय करतो, लॉक हिमसेल्फ इन अ रूम अँड फॉर द फर्स्ट टाइम ही अलॉज हिमसेल्फ टू बी सिरियसली डिप्रेस्ड. मग तो स्वतःला काय करतो, कोंडून घेतो, आणि पहिल्यांदा तो जो आहे एकदम सिरियसली काय होतो, डिप्रेस्ड होतो. ठीक आहे. औडा अँड पॅसेपॅरेटिव्ह आर सो वरीड दॅट दे टू कांट ईट ऑर स्लीप. आणि औडा आणि पॅसेपॅरेटिव्ह जे यांना पण काय होतं की फिलिस फॉगची काळजी वाटत असते, त्यामुळे तेही काही खात नाही किंवा झोपतही नाही. द फॉलोइंग इव्हिनिंग फॉग अपॉलॉजीज टू ओडा फॉर बिंग अनेबल टू प्रोव्हाइड फॉर हर कम्फर्ट ॲज अ रिझल्ट ऑफ लुझिंग द बेट. मग त्याच्यानंतर दुसऱ्या इव्हिनिंगला फिलिस फॉग जो आहे तो ओडाची काय करतो, माफी मागतो की जेणेकरून तिला जो काही कम्फर्ट हवा होता तो बेट हरल्यामुळे तो देऊ शकला नाही. ठीक आहे. त्यामुळे तो तिची काय करतो, माफी मागतो. अँड शी इन
रिटर्न प्रपोजेस मॅरेज टू हिम, आणि त्याच्यानंतर काय करते ती जी आहे त्याला लग्नाची मागणी घालते. अँड ही जॉयफुली ॲग्रीज, आणि मग फिलिप्स फॉक्स जो आहे तो आनंदाने काय करतो, तिचं प्रपोजल जे लग्नाचं ते काय करतो, मान्य करतो. सो पॅसिपॅरिटिव्ह इज सेंट टू एंगेज अ क्लर्जीमन, आणि त्याच्यानंतर मग काय केलं जातं, पॅसिपॅरिटिव्ह जे आहे ते क्लर्जीमन जो आहे म्हणजे जो काही धर्मगुरू असेल, ठीक आहे, पादरी जो आहे त्याला बोलवण्यासाठी काय केलं जातं, पाठवलं जातं. ही रन्स ऑफ टू गेट रेव्हरंट to marry Fogg and Oda the next day, which they all think is Monday. आणि त्याच्यानंतर मग पॅसिपॅरिटो जो तो काय होतो, पळत जातो, कारण की त्याला जो काही रेव्हरंट जो आहे त्याला बोलवायचं असतं. ओडा आणि फिलिप्स फॉक्स जे आहे यांचं लग्न असतं, ठीक आहे. नेक्स्ट डेला पुढच्या दिवशी किती काय समजतं, सगळेजण समजत असते दॅट इज नेक्स्ट इज मंडे, कारण की तो मंडे असतो असं ते समजत असतात. वाईल रनिंग टू ग्रॅब द नियरेस्ट प्रेचर टू मॅरी फिलिस अँड ओडा, सो पॅसिपॅरिटी फाइंड्स आउट दॅट इट्स ॲक्च्युली संडे. मग तिथं त्या म्हणजे ज्यावेळेस तो त्या प्रेचरच्या घरी जातो, ज्या धर्मगुरूच्या घरी जातो, त्यावेळेस काय होतं की त्याच्या लक्षात येतं पॅसिपॅरिटीचं की ॲक्च्युली जे काही उद्या जो काही नेक्स्ट मंडे समजतं ॲक्च्युली इट इज संडे, तो काय असतो, संडे असतो, ठीक आहे. अँड नॉट मंडे लाईक द ग्रुप्स हॅज बीन थिंकिंग, कारण की बाकीच्या ग्रुपला असं वाटतं इट इज अ मंडे, पण तो काय असतो, संडे असतो, ठीक आहे. सो बाय ट्रॅव्हलिंग ईस्टवर्ड अराउंड द वर्ल्ड, Phileas Fogg, master calculator and obsessive organizer, has forgotten the time he has gained by journeying थ्रू ऑल दोज टाइम झोन्स. मग काय केलं असं फिलिस फॉगने त्यांनी सांगितले की तो काय करतो, साधारणतः सतत पूर्वेकडे प्रवास करत असतो, आणि त्यामुळे काय झालं असं की त्याला एक दिवस जो आहे तो काय होत असतो की जे काही टाइम झोन्स जे आहे, जे काही वार रेषा जे आहे किंवा जे काही रेखावृत्त क्रॉस करताना त्याला टाइम एक दिवस जे आहे साधारणतः एक्स्ट्रा मिळालेला असतो. मग साधारणतः पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांनी काय केलं असं की 360 रेखावृत्त जे आहे ते क्रॉस केलेले असतात, आणि एक रेखावृत्त क्रॉस केल्यानंतर साधारण त्याला 4 मिनिटं मिळत असतात. सो असे 360 रेखावृत्त क्रॉस केल्यानंतर त्याला काय होतात की 24 तास जे आहे ते एक्स्ट्रा मिळतात, आणि म्हणून तो एक दिवस जो आहे तो लंडनला काय झाला असतो, अगोदरच पोहोचलेला असतो. सो ही लर्न दॅट देअर जर्नी थ्रू द टाइम झोन्स हॅड गेन देम अ डे अँड दॅट दे आर नॉट ॲट ऑल लेट. मग त्याच्या लक्षात येतं की आपण काय झालोय की एक दिवस पूर्ण अगोदर येऊन पोहोचले, अजूनही आपण मात्र काय झालोय, लेट झालेलो नाहीये. सो पॅसिपॅरेटिव्ह रेसेस होम, मग तो पॅसिपॅरेटिव्ह काय होतो, पळतच घरी जातो. ग्रॅब्स फिलिस फॉग बाय कॉलर, कॉलरला पकडून फिलिस फॉगला घेऊन येतो, अँड स्लोज हिम इन टू द कॅब, त्याला काय करतो त्या कॅबमध्ये कोंबतो, अँड डिपॉझिट हिम ॲट द क्लब, आणि त्याला रिफॉर्म क्लबला आणून काय करतो, सोडतो. सो फिलिस प्रेझेंट हिमसेल्फ विदिन मिनिट्स टू स्पेअर अँड इफेक्टिव्हली विन्स द बेट. आणि मग फिलिस फॉग काय होतो की शेवटच्या मिनिटाला म्हणजे साधारणतः 57 सेकंड जे आहेत ते झालेले असतात, 3 सेकंड बाकी असतात, आणि त्यावेळेस फिलिस फॉग जो आहे तो रिफॉर्म क्लबला काय होतो, येतो, ठीक आहे, आणि ती बेट काय होतो, जिंकतो. सो ही इज रिच वन्स मोर बट मोर इम्पॉर्टंट ॲज ही सेज टू हिमसेल्फ, आणि तो परत एकदा काय होतो 20,000 पाऊंडची बेट जिंकतो, परत एकदा श्रीमंत होतो. परंतु सांगितले तो स्वतःला म्हणतो बघा, ही हॅज ओन द हार्ट ऑफ द चार्मिंग वुमन, पण त्यापेक्षा महत्त्वाचं असतं की चार्मिंग वुमन म्हणजे एवढा, तिचं मन मात्र त्यांनी जिंकलेलं असतं, ठीक आहे. सो अशा प्रकारची जी काही आउटलाईन किंवा जी काही नॉवेल जी आहे ते आपल्याला काय केली, दिली. सो अशा प्रकारच्या नॉवेलचा प्लॉट आणि सिनॉप्सिस जे आहे ते आज आपण या पार्टमध्ये बघितलेला आहे, ठीक आहे. सो इथं आपली नॉवेल जी आहे ती संपलेली आहे. जर रिगार्डिंग दिस प्लॉट आणि सिनॉप्सिसची रिगार्डिंग जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, ठीक आहे. थँक्यू सो मच.